इथेनॉल भेसळी विरोधात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन. मोदी सरकार विरोधात वाहनांना श्रद्धांजली. भारतीय नागरिकांना स्वस्त दरात इंधन उपलब्ध करून देण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवून वाहन चालकांच्या अडचणींमध्ये भर घातली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नागरिकांचा विरोध असतानाही इथेनॉल मिश्रणाचा निर्णय सुरूच असल्याने देशभरातील वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पूर्व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष श्री अक्षय जैन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या वतीने इथेनॉल भेसळी विरोधात अनोखे वाहन श्रद्धांजली आणि श्राद्ध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या इंधन धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला. इंधनाच्या वाढत्या किमती आणि इथेनॉल मिश्रणामुळे सर्वसामान्य वाहन चालकांवर आर्थिक बोजा वाढत आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रणाचा निर्णय तातडीनं थांबवून नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोदी सरकारने इथेनॉल भेसळ तात्काळ थांबवली नाही तर काँग्रेसकडून यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला. नागरिकांच्या वाहनांची काळजी न घेणाऱ्या सरकारला आता जनतेच्या संतापाला सामोरं जावं लागेल असा आक्रमक सूर यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनेलसाठी उपसंपादक मुन्ना मुजावर आणि ब्युरो चीफ शमीम पठाण यांचा विशेष रिपोर्ट.